आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब प्लीज तिला घेऊन नका जाऊ, तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. सांग ना त्यांना, माझ्या पोरीने काय नाही केलं माहितीये ना तुला. आई मॅडम घेऊन चला ना. प्लीज साहेबांचा फोन. 1 मिनिट. हॅलो सर. येस सर. काय? ओके सर. ओके सर. मॅडम सोडा तिला. साहेबांचा फोन होता. सुचित्रा मॅडम निर्दोष असल्याचा पुरावा सापडला. साहेब पण पुरावा काय सापडलाय? एक व्हिडिओ मिळालाय. त्यात असं स्पष्ट दिसतं की तो मुलगा स्वतःहून पडलाय. त्यात यांची काही चूक नाही. पण व्हिडिओ कसा मिळाला? एका मुलीकडून मिळालाय. तिचं नाव अद्याप आम्हाला कळलं नाही. व्हिडिओ फक्त तन्वीकडे होता, म्हणजे तन्वी सापडली. सुचित्रा मॅडम निर्दोष आहेत. बघा साहेब, मी सांगत होते ना तुम्हाला, माझ्या पोरीने काय नाही केलं. सॉरी, आमच्यामुळे उगा तुम्हाला सर्वांना त्रास झाला. सॉरी. चला. दादा तन्वीला कोणी शोधलं असेल? ताई ओके सर. ओके. येस. थँक्यू सर. थँक्यू. खरंच तुमची खूप मोठी मदत झाली आहे मला. तुम्ही नसता तर माझं काम झालंच नसतं. नाही 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 सर, खरंच थँक्यू. हो मी कळवतो ना तुम्हाला, आपण भेटूया. येस सर. थँक्यू. हा सर, खरंच थँक्यू. या बाय बाय बाय. थँक्यू. काय रे, सोडतायत सुचित्राला? सोडतायत? सोडलं. वा, मोठी मोहीम फत्ते झाली. खूप मोठ्या प्रॉब्लेम मधून निघालो आपण राजा. आपलं सोड, आधी गिरिजा रिलॅक्स झाली असेल. असेल. मी काय म्हणतो विक्रांत, आता तरी गिरिजाला सांगायचंय का? कशाला? तिला सांगून काय होणार आहे? अरे ती इम्प्रेस होईल ना. राजा, तिला इम्प्रेस करण्यासाठी हे केलेलं नाहीये मी. म्हणजे सुचित्राच्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. हो ते आहेच, पण तू जे काही केलंयस ते गिरिजाला कळायला नको. तिलाही कळू दे ना तुझं तिच्यावर किती प्रेम आहे ते. मी तिच्या प्रेमापोटी केलेलं नाहीये, मी सुचित्रासाठी केलंय. म्हणजे सुचित्राने जेव्हा सगळं सांगितलं मला, तेव्हा तिच्या डोळ्यात मला खरेपणा दिसला होता. खरं यार, अख्खं लाईफ बर्बाद झालं असतं तिचं. आणि मला तेच होऊ द्यायचं नव्हतं. राहिला प्रश्न गिरिजाचा, त्या मनात काय चालू आहे चांगलंच माहिती आहे आपल्याला. तू अजूनही मनात तेच धरून बसलायस का? मनात धरून बसण्याचा प्रश्नच नाही आहे राजा. एवढं सगळं घडून सुद्धा तिने माझी मदत मागितली का, यावरूनच कळतंय सगळं. विक्रांत, तू उगीच जजमेंटल होतोयस. मी जजमेंटल वगैरे होत नाही राजा.
ती जर तिच्या जवळचा मला मानत असती तर मला तिने एक तरी फोन केला असता. केला का? नाही केला. दे सोड. हे बघ राजा, गिरिजाचा विषय सोडल्यास सगळं आपल्या मनासारखं झालेलं आहे. सुचित्रा सुटलीये, आपण कशाला तोंड पाडून बसायचं? स्माइल. हे एवढं सगळं घडून गेलं तरी तुम्ही आमच्यापासून लपवून ठेवलं सगळं. असं करताना काहीच वाटलं नाही तुम्हाला? आता एवढ्या मोठ्या झालात तुम्ही की आईपासून गोष्टी लपवायला लागलात. आज पोलीस घरापर्यंत येऊन गेले. अगो नेलं असतं तुला अटक करून तर काय केलं असतं मी? आई, अगं तू शांत हो ना, नको स्वतःला त्रास करून घेऊन. अगो पण या दोघी मला त्रास देत आहेत त्याचं काय? ते काय नाही, जे काय झालं ते मला कळायलाच पाहिजे आत्ताच्या आत्ता. तिच्याकडे काय बघते तू? मी विचारते ना तुला. मी त्या दिवशी घराबाहेर पडले आणि काका थांबा थांबा थांबा. ओजस, तन्वी तू मोबाईल दे. नाही. मोबाईल दे. तन्वी, तू व्हिडिओ स्टार्ट कर. हा साधा वाटणारा चेहरा अतिशय नालायक आहे. हा मुलींना फसवतो. त्यांनी माझ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणीसोबत पण हेच केलंय. ओजस, पण आई, मी खरंच काहीच केलं नाही ग. तू स्वतःच पडला. मी शपथ काहीच केलं नाही. अगो बाय, सांगायचं ना आम्हाला. एवढं सगळं एकटीने सहन करत बसली तू. का केलं तुम्ही दोघींनी असं? आई, अगं त्यांना तुमची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी लपवलं तुमच्यापासून. म्हणजे तुला पण माहित होतं सगळं? नाही म्हणजे हो नाही. हिनेच तुला सांगितलं असेल ना कुणाला सांगू नको म्हणून. कोण समजतेस कोण गो तू स्वतःला? कोणी सांगितलं होतं तुला हा शहाणपणा करायला? आई प्लीज तू माझं ऐकून घे. तू माझं ऐकून घे. काही झालं ना तरी आपलं एक कुटुंब आहे आणि हे असं करून तू आम्हाला सगळ्यांना फरक करून टाकलं. का आपलं कुटुंब तोडायला बघते तू? आई अगं असं माझ्या मनातही नव्हतं ग. मग का वागलीस असं? अगं माझ्या पोटचा गोळा आहे तो. त्याच्या बाबतीतली सगळी गोष्ट मला कळायलाच पाहिजे. समजलीस ना? आई तुला काहीतरी गैरसमज होतोय. प्लीज माझं एकदा ऐकून घे. आई, ताईचं प्लीज एकदा ऐकून तरी घे. आई आई मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं ग.
आई, तुम्हाला टेन्शन मध्ये बघून सुचित्रा आणखीन बिथरली असती आणि मग पोलिसांसमोर काहीतरी चुकीचं बोलून बसली असती. मग आपल्याच अडचणी वाढल्या असत्या ना. म्हणून आई ताई बरोबर बोलतीये. तू मला जर सांगितलं असतं तर खूप टेन्शन वाढलं असतं, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला असता म्हणून त्यांनी सांगितलं नाही. पण मग तुला कसं कळलं? ऍक्च्युली त्या दोघी याबद्दल बोलत असताना मी ऐकलं, नाहीतर मला पण नसतं कळलं. आई, मला फक्त एवढंच वाटत होतं की पुरावे मिळेपर्यंत घरातलं वातावरण बिघडू नये, बस. बाय, पण आई प्लीज ना ग, तू गैरसमज करून घेऊ नकोस. जे काही केलं ते सुचित्राच्या भल्यासाठीच केलं. आई प्लीज विश्वास ठेव ग माझ्यावर. मला तुला दुखवायचं नव्हतं. आई अगं तू नको ना रडूस. हर्षू बरोबर बोलते, आणि तसंही जे घडायचं होतं ते घडून गेलंय ना आता. हो, आणि आता चिटल्या आहे ना आपल्या सोबत. बघ झालं तर. हा गो बाय. बाय, मला माहित आहे गो, तू आपल्या घराच्या भल्यासाठीच सगळं करते. पण हे असं एकट्याने सहन करत जाऊ नकोस गो. आपलं कुटुंब ही आपली ताकद आहे. असं का केलं तुम्ही? सॉरी, माझं चुकलं. पण तू परत असं होणार नाही. आणि तू गो, तुझी छोट्यातली छोटी गोष्ट पण मला कळायलाच पाहिजे. हा, काही झालं ना सगळ्यांना सांगायचं लगेच. आई एक खरंच माझंही चुकलं. आय एम सॉरी. आई, नको काळजी कर. बरं, मी पण काय बोलत बसले. मी आवरून घेते, निघायचंय मला. प्राची, चला स्वयंपाकाचं बघूया आता. भुका लागल्या असतील ना. हा? चल. हे पण हा पुरावा पोलिसांना दिला कोणी हे नाही कळलं आपल्याला. ज्याने कोणी दिला असेल त्याचं देव भलं करू. त्याच्यामुळे आपली चिटल्या सुटली. हर्षू, अगं तुझ्या औषधांची वेळ झाली. चल औषध घे आणि थोडा आराम कर. हो, आलेच. ताई आणि गौरव शिवाय ही गोष्ट फक्त विक्रांतला माहिती होती. म्हणजे
म्हणजे विक्रांतने? दादा प्लीज माझ्या सोबत चलशील? कुठे? प्लीज चल ना, प्रश्न नको विचारूस, प्लीज चल. उठ. अगं चितल्या, अरे 2 मिनिटं काय ये. सांग तरी काय? ताई तू आजच्या दिवस हॉस्पिटलला जरा लेट जाऊ शकतेस का? का? काय झालंय? मला विक्रांतकडे जायचं होतं, एक काम होतं त्याच्याकडे. विक्रांतकडे काय काम आहे तुझं? ते मी नंतर सांगते तुला. तुम्ही दोघं येताय ना माझ्यासोबत? विक्रांत समोर जायची माझी आता हिंमत नाहीये. ताई काय झालं? सुचित्रा, तुम्ही जा, मला नाही जमणार. अगं अशी काय करते, चल ना. आता का ते कसं सांगू? जेव्हा त्याने बोलवलं होतं तेव्हा मी त्याला भेटू शकले नाही. आता तो चिडला असेल माझ्यावर. नाही, आता नको त्याला भेटायला. ताई अगं कसला विचार करतेस तू, चल ना. नाही, काही नाही सुचित्रा, अगं खूप काम आहेत मला खरंच नाही जमणार. काय ग तू? बरं तू येतोयस ना? तू तिच्याकडे काय बघतोयस? ती नाही बोलली तर तू नाही येणार आहेस का माझ्यासोबत? दादा प्लीज ना, चल ना. हा ठीक आहे जाऊयात आपण. हा पण तू नक्की येणार आहेस ना? गिरिजा आज नाही भेटले तर गैरसमज अजून वाढत जातील. नाही, मला विक्रांतला भेटायलाच हवं आणि त्याची माफी मागायला हवी. ठीक, चल ग, आम्ही निघतो. थांबा, मीही येते तुमच्या बरोबर. चालेल, चल, बेस्टच झालं मग. चल चला. विक्रांत आवर ना यार. ना पाणी पिऊ दे ना. झालं ना? चल. काय झालं? विक्रांत, थँक्यू सो मच. अरे हात काय जोडतेस? वेडी आहेस का? तू नसतास तर काय झालं असतं? अरे मी असताना तुला काही होईल असं वाटलंच कसं तुला? पण तरी थँक्यू सो मच. थँक्यू नको म्हणू. तू बहिणीसारखी आहेस मला. तुला मदत नाही करणार तर कुणाला करणार? तू या सगळ्यातून बाहेर निघाली आहेस ना, बस झालं. अजून काही नको आहे मला. म्हणजे हे सगळं तू केलंयस? हो. तरीच म्हणलं की पोलिसांना चिटल्या निर्दोष असल्याचा पुरावा कसा सापडला? मग 1 मिनिट, पण व्हिडिओ कसा मिळाला? तन्वीने दिला. काय? तन्वीने? आम्हाला नाही दिला, तुम्हाला कसं दिला? ऍक्च्युली त्या व्हिडिओ बद्दल आम्हाला आधीच माहिती होतं, म्हणून आम्ही तन्वीला भेटायला गेलो.
तन्वी तन्वी थांब, तन्वी तन्वी थांब, थांब तन्वी थांब. थांब. कोण आहात तुम्ही? हे बघ ते महत्वाचं नाहीये. मी काय बोलतोय ते जास्त महत्वाचं आहे. मला कोणाचंही काहीही ऐकायचं नाहीये. माझा रस्ता सोडा. तू इथून नाही जाऊ शकत तन्वी. धमकावताय मला? हा, हे बघा, मी एक आवाज दिला ना तर 4 लोक जमा करेन. दे आवाज, दे आवाज. आम्ही पोलिसांना बोलवतो, मग बघू तुझे 4 माणसं काय करतात. हे बघा, मी तुम्हाला ओळखत नाही, मला जाऊ द्या. तन्वी ऐकून घ्या आमचं. हे बघ तुझी मदत हवी आहे आम्हाला. कोण आहात तुम्ही? हा, मी का मदत करू तुम्हाला? आम्ही सुचित्राचे भाऊ आहोत. खोटं बोलताय. मगाशीच तिचा भाऊ येऊन गेला. काय? हो,